भाजपला पराभूत करण्यासाठी जमेल ते करा, शरद पवारांचे निर्देश. सर्वांना एकत्र घेऊन निवडणूक लढणार, जितेंद्र आव्हाड यांची माहिती. भाजपला पराभूत करण्यासाठी जमेल ते करा, शरद पवार यांचे निर्देश. मुंबई महापालिकेत शरद पवार आणि ठाकरे बंधू एकत्र, उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करण्यावर पदाधिकाऱ्यांचं बैठकीमध्ये एकमत. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत, ही लोकेच्छा. त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही, काँग्रेसच्या भूमिकेवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. छावाच्या विजय घाडगेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात. अजित पवार यांची सभा उधळून लावण्याचा दिला होता इशारा. सूरज चव्हाणला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बढती दिल्यानं छावा संघटनेचा संताप. अर्णव खैरेचा जीव ठाकरेंमुळे गेला, भाजपकडून थेट घणाघात. मुंबई भाजप आंदोलनातून करणार ठाकरेंचा निषेध. आमदार आल्हाद कलोटी यांची आमदार रवी राणांकडून पाठराखण. कलोटी स्वकर्तृत्वावर राजकारणात, आल्हाद कलोटी बिनविरोध विजयी. विरोधकांची फडणवीसांवर टीका. मुख्यमंत्र्यांचा मामे भाऊ बिनविरोध आलाच कसा, नाना पटोले यांनी विचारला थेट सवाल. दोंडाईचामध्ये भाजपचे सर्व 26 उमेदवार बिनविरोध आल्याचा आनंद. जयकुमार रावल यांनी डीजेच्या तालावर धरला ठेका. रावल यांचा अहिराणी गाण्यावरचा डान्सही व्हायरल. माहीममध्ये रेल्वे ट्रॅक जवळच्या झोपडपट्टीला आग. अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या घटनास्थळी रवाना. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. अर्ज माघारीसाठी उमेदवारावर दमदाटी. उमेदवाराला पकडून आणतानाचा व्हिडिओ समोर. निवडणूक कार्यालयात उमेदवाराला पकडून आणल्याचा व्हिडिओ जामनेर नगर परिषदेमधला असल्याची माहिती. वर्ध्यामध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात धुडगूस. मागच्या प्रेक्षकांना दिसत नसल्यामुळे गोंधळ. अंगावर खुर्च्या फेकल्यामुळे पोलिसांचा हस्तक्षेप. मालेगावमधल्या आंदोलकांवर गुन्हे दाखल. छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद. शुक्रवारी न्यायालयाच्या आवारात आंदोलक आक्रमक. गोंदियामध्ये 14 वर्षांच्या मुलीवर बापानं केला अत्याचार. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस. आई माहेरी गेल्याचा नराधम बापानं घेतला फायदा. नवी मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. सिडकोची 4508 घरांसाठीची जाहिरात प्रसिद्ध. भाजपात दबाव टाकून अर्ज माघारी करवतेय, नाना पटोले यांचा थेट आरोप. संभाजीनगरमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी 29 जणांवर गुन्हा दाखल. आधार कार्ड आणि प्रमाणपत्रांमधील जन्मतारखांमध्ये फरक. अमरावतीमध्येही 942 बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा. जर शेरो शायरी चालते तर उर्दूमधील पत्रकं का नकोत, भाजप आमदाराचा विरोधकांना सवाल. कामगारांच्या हितासाठी मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय. देशामध्ये 4 नवे कामगार कायदे लागू. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कामगारांना मोठा फायदा. ऋतुबदलामुळे मुंबईकरांना नेत्रसंसर्ग. नेत्रसंसर्गामध्ये मोबाईलचा वापरामुळे आणखी भर पडतेय. पुण्यामधल्या टोळी युद्धावर पोलिसांच्या कारवाईला वेग. कुख्यात रिजवान उर्फ टिपू पठाणसह टोळीवर मकोका. देशामध्ये आकस्मिक मृत्यूंच्या घटनेमध्ये महाराष्ट्र प्रथम. एनसीआरबीच्या अहवालामध्ये आली धक्कादायक माहिती समोर. उमेदवारी नाही, काळजी करू नका. ज्यांना या निवडणुकीमध्ये थांबावं लागलं त्यांना मी दुसरीकडे ऍडजस्ट करेन. अजित पवारांचं बारामतीकरांना संबोधन करताना आश्वासन. पुण्यामध्ये कचरा वेचक महिलेचा प्रामाणिकपणा. रस्त्याच्या कडेला सापडलेले 10 लाख रुपये केले परत.
कचरा वेचत असताना बॅगेमध्ये सापडले होते 10 लाख रुपये। जम्मू काश्मीरचे पोलीस धडकले डॉक्टर मुझफ्फर अहमदच्या घरी। डॉक्टर मुझफ्फर अहमद राथर दिल्ली स्फोट प्रकरणातील आदिलचा भाऊ। आत्मघाती हल्ल्यासंदर्भात डॉक्टर मॉड्यूलचा म्होरक्या आहे डॉक्टर मुझफ्फर। तेजस विमानाचा अपघात की घातपात? भारतीय बनावटीच्या तेजस विमानाच्या अपघातामुळे प्रश्न उपस्थित।